नमस्कार मित्रांनो, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. भारतीय रेल्वेचा प्रवास म्हटलं की डोक्यात काय येतं? तोच रात्रीचा आवाज, धक्के, आरएसी, वेटिंग लिस्ट आणि सकाळी काय अंगदुखी. पण हे चित्र आता बदलणार आहे, कारण भारत आणतोय वंदे भारत स्लीपर ट्रेन. इंडियन रेल्वे लवकरच सुरू करणार आहे भारताची पहिली वंदे भारत स्लीपर. ही ट्रेन खास डिझाईन करण्यात आली आहे लांबच्या प्रवासासाठी, रात्रीचा जो आपण दगदगवाला प्रवास करतो तो टाळण्यासाठी. इथे प्रवास म्हणजे त्रास नाही तर आराम आणि अनुभव असेल. सुरुवातीला ही ट्रेन गुवाहाटी ते कोलकाता या मार्गावर धावण्याची शक्यता आहे. याचा अर्थ काय? तर अर्थ असा आहे की ईशान्य भारत आणि पूर्व भारत आता फक्त नकाशावर नव्हे तर वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक रेल्वेमुळे खऱ्या अर्थाने जोडल्या जाणार आहे. आता सगळ्यात मोठा बदल कुठे आहे माहितीये? ही जी वंदे भारत स्लीपर कोच आहे, यामध्ये नव्या पिढीचे स्पेशल डिझाईन बर्थ, जाड आरामदायक गाद्या, उच्च दर्जाच्या चादरी आणि ब्लँकेट, म्हणजेच प्रवासात कमी आवाज, कमी कंपन आणि रात्री झोपही चांगली आणि सकाळी उतरताना एकदम ताजेतवाने. या ट्रेन मध्ये असणार आहेत ऑटोमॅटिक डोअर्स, जसे की आपल्या मेट्रोमध्ये आहेत, इमर्जन्सी टॉक बॅक सिस्टम, आधुनिक फायर सेफ्टी, उच्च दर्जाची सॅनिटायझेशन टेक्नॉलॉजी आणि सर्वात महत्वाचं माहितीये काय आहे? कवच सेफ्टी सिस्टम. म्हणजे मानवी चूक झाली तरी तंत्रज्ञान ट्रेनला सुरक्षित ठेवणार. आता सर्वसामान्याची गोष्ट करूया. सर्वसामान्य प्रवाशांसाठी सगळ्यात मोठी बातमी आहे की इथे नो वेटिंग लिस्ट, नो आरएसी, नो व्हीआयपी कोटा, फक्त कन्फर्म तिकीट. प्रत्येक प्रवाशाला ठरलेली बर्थ, म्हणजे तिकीट काढलं की झोप मिळेल का हा प्रश्नच नाहीये. वंदे भारत स्लीपर ट्रेन फक्त आधुनिक नाही तर भारतीय संस्कृतीशी जोडलेली आहे. स्टाफसाठी स्टँडर्ड युनिफॉर्म्स, स्वच्छ एक समान सेवा, प्रवासात स्थानिक जेवण, म्हणजे कोलकाता ते गुवाहाटी प्रवासात तिथली संस्कृती, चव आणि ओळख सगळं एका ट्रेन मध्ये भेटणार आहे. आता ही ट्रेन म्हणजे फक्त एक नवी गाडी नाही, ती आहे भारताच्या रेल्वे प्रवासाचा पुढचा टप्पा. सामान्य प्रवाशांसाठी लक्झरी, रात्रीच्या प्रवासांसाठी भविष्य. आज आपण म्हणतो की आताची जी वंदे भारत आहे, जी चेअर कार आहे, तर वंदे भारत चेअर कार आपला अभिमान आहे. उद्यापासून आपण काय म्हणणार आहे माहितीये? वंदे भारत स्लीपर हा आरामाचा नवा अर्थ आहे. तुम्हाला काय वाटतं? अशी ट्रेन महाराष्ट्रात कधी पाहायला मिळावी? आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच मराठी बातम्यांसाठी आमचं चॅनल बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.